पूरग्रस्तांना मदतीसाठी निधी वाटप मंजूर करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली असून आठवडाभरामध्ये 12,500 कोटींची मदत पूरग्रस्तांच्या खात्यामध्ये येईल। तसंच यापूर्वी 8,000 कोटी रुपये पूरग्रस्तांच्या खात्यामध्ये पोहोचल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे। हमीभावाचा दर शेतकऱ्यांना मिळेल आणि शेतकऱ्यांच्या सोयीसाठीचे सर्वच्या सर्व निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात येतील असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं आहे। मनसेच्या 1 नोव्हेंबरच्या मोर्चाआधी राज ठाकरे मनसैनिकांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती मिळते। गुरुवारी 30 ऑक्टोबरला म्हणजे उद्या मुंबईमध्ये मनसेच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। या बैठकीला मार्गदर्शन बैठक असं नाव देण्यात आलं असल्याची माहिती आहे। बेस्टच्या निवडणुकीमध्ये ठाकरे गटाची काय अवस्था झाली आहे ती आपण पाहिली आहे। इतरांना नावं ठेवण्यापेक्षा त्यांनी त्यावर विचार करायला पाहिजे। अमित शहांवर केलेल्या टीकेबाबत सावंतांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे। अमित शहा त्यांच्यावरती केलेल्या टीकेनंतर नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय। उद्धव ठाकरेंना काही चांगलं बोलताही येत नाही आणि शुद्ध विचारही करता येत नाहीत अशा शब्दामध्ये त्यांनी ठाकरेंवरती निशाणा साधले असल्याची माहिती आहे। युतीतील नेत्यांवरती आक्षेपार्ह बोलायचं नाही अशी समज एकनाथ शिंदेंनी मला दिलेली आहे अशी प्रतिक्रिया रवींद्र धंगेकरांनी दिली। मी अमित शहांवर टीका केली नाही पण काही लोक सध्याच्या वक्तव्यांचं भांडवल करू पाहतायत असं वक्तव्य रवींद्र धंगेकरांनी केलं आहे। एखाद्या मुलीला इतकं छळलं जातं की ती आत्महत्या करते। या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी जजच्या भूमिकेमध्ये बसू नये। फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी सुषमा अंधारेंनी फडणवीसांच्या भूमिकेवरती टीका करत निषेध नोंदवलाय। रणजित सिंह निंबाळकरांनी वकिलांची फौज आणली आहे आणि 50 कोटींचा दावा ठोकणार असल्याचं म्हणालेत। माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत, मला त्यांच्याकडूनच व्याजाने पैसे घ्यावे लागतील। निंबाळकरांनी ठोकलेल्या दाव्यावर सुषमा अंधारेंनी प्रतिक्रिया दिली आहे। प्रभाग रचनेबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सूचना सोडून मनाला येईल तशी प्रभाग रचना करण्यात आली असून नवीन प्रभाग रचना राजकीय हेतूने केली जाते। यामध्ये निवडणूक आयोगाचा मोठा वाटा आहे असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आहे। हिंदुत्वाचा आणि स्वाभिमानाचा विचार जिवंत असेल तर संजय राऊतांनी त्वरित काँग्रेस आणि पवार गटाच्या कुबड्या काढून टाकाव्यात। राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी संजय राऊतांवर तीव्र शब्दामध्ये निषेध नोंदवला। कराडच्या माजी नगराध्यक्ष शारदा जाधव यांनी जनशक्ती आघाडीचे प्रमुख अरुण जाधव यांच्यासह कराडमधील 9 माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये हा पक्ष प्रवेश केला असल्याची माहिती मिळते आहे। आमदार रवी राणांनी बच्चू कडू यांच्यावरती राजकीय हल्ला चढवलाय। बच्चू कडूंचं आंदोलन हे शेतकऱ्यांच्या हिताचं नसून राजकीय पुनर्वसनासाठीचा ढोंगीपणा असल्याचा थेट आरोप रवींद्र राणा यांनी केलेला आहे। बच्चू कडूंना मोर्चा काढण्यापूर्वी मंत्री बावनकुळेंनी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊ अशी विनंती केल्याचा खुलासा बावनकुळे यांनी केलाय। विनंती करून सुद्धा स्वतः मुख्यमंत्री उपस्थित असणाऱ्या बैठकीला न येणं म्हणजे हे योग्य नाही अशी प्रतिक्रिया बावनकुळेंनी दिली आहे। बच्चू कडूंचा महाएल्गार मोर्चा दुपारी नागपूरच्या बुटीबोरी येथे धडकला होता। मोर्चाच्या वेळी कडेकोट सुरक्षा सुद्धा तैनात करण्यात आली होती। वर्धा नागपूर रोडवरील मार्गामध्ये बदल सुद्धा करण्यात आले होते। तर या मोर्चामध्ये सर्वात मोठ्या संख्येने आंदोलक सहभागी झाले होते। शेतीमालाच्या पडलेल्या भावामुळे शेतकरी संकटामध्ये सापडलाय। कर्जमाफीची हीच योग्य वेळ असल्याची प्रतिक्रिया अजित नवलेंनी दिली आहे। सरकारने दिलेली मदत ही केवळ 6,500 कोटींची आहे। इतर योजनांची आकडेवारी जोडत अतिवृष्टीचा मदत आकडा सरकारने जाहीर करावा अशी टीका त्यांनी केली आहे। बच्चू कडूंच्या ट्रॅक्टर मोर्चामध्ये वर्ध्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाले। मोर्चा नागपूरच्या दिशेने जात असताना पिंपरी जवळील मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। ट्रॅक्टर आणि कार्यकर्त्यांच्या वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक कोंडी मोठी निर्माण झाली। मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली दादर येथील सिद्धिविनायक मंदिराजवळ काँग्रेसने आंदोलन केले। नव्याने सुरू केलेल्या एक्वा लाईनच्या मेट्रो स्थानकांवरती दिलेल्या नावावर काँग्रेसने आक्रमक पवित्रा धारण केलेला आहे। काँग्रेसने नेहरू आणि संजय गांधी यांचे नाव स्थानकाला देण्याची मागणी केली होती। सोलापूर शहर आणि उत्तर मध्य विधानसभा मतदारसंघाच्या ठाकरे गटाच्या आढावा बैठकीमध्ये वाद झालाय। संपर्क प्रमुख अनिल कोकेळ यांनी संताप व्यक्त केलाय। शिवसैनिकांनी गद्दारांवर कारवाई कधी करणार असा सवाल उपस्थित केला होता। ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीमध्ये हा वाद झाला असल्याची माहिती आहे। राज्यामध्ये विविध बांधकामांसाठी कृत्रिम वाळू म्हणजेच एम सँडचा वापर केला जातो। हे धोरण निश्चित करण्यात आलं असून महसूल मंत्री बावनकुळेंनी या संदर्भातली माहिती दिली आहे।
नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसलाय। राष्ट्रवादी दिव्यांग सेलचे कार्याध्यक्ष रामदास पाटील सुमठाणकर यांनी काँग्रेस पक्षाचा झेंडा हाती घेतलाय। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झाला। मावळ इथं राजकारणाचा पारा चढू लागलाय। पंचायत समिती, जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच मावळमधील महाविकास आघाडीने पत्रकार परिषदेमध्ये एकत्र येण्याचे संकेत दिलेले आहेत। माजी मंत्री विश्वजित कदम यांच्या सोनहिरा साखर कारखान्याच्या 26व्या गळती हंगामाच्या प्रसंगी विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांच्यामध्ये साखर कारखाना चालवण्यावरून मर्मविनोद रंगला होता। दुसऱ्याकडून कारखाना कसा चांगला चालवायचा हे विशाल पाटलांकडून शिकावं असं वक्तव्य विश्वजित कदमांनी केलं। वाघोली शहरामध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादीकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या। यावेळी 9 जिल्ह्यांमध्ये वाटप करण्यात आलं। एकूण 150 ते 200 जणांनी मुलाखती दिल्यात, तर महिलांना 50% आरक्षण असताना सुद्धा मुलाखतीमध्ये पुरुषांचा पुढाकार दिसून आला। औरंगाबाद पुणे महामार्गाच्या खड्ड्यांमुळे दुरावस्था झाली आहे। याबाबत रस्त्याची दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत अवजड वाहनांचा टोल तात्काळ बंद करावा अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केलेली आहे। भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी त्यांच्या मुलाच्या साखरपुड्याचं आमंत्रण देण्यासाठी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। ही राजकीय भेट नसून वैयक्तिक आणि कौटुंबिक भेट असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। यावेळी काही राजकीय चर्चा सुद्धा झाल्या असल्याची सुद्धा माहिती व्यक्त करण्यात येते आहे।